अरे अथर्व लास्ट बेंचर ओळखलं का? हो संकर्षण फर्स्ट बेंचर. तुझ्यामुळे आम्हाला सतत वर्गाच्या बाहेर उभं राहावं लागायचं. हो, पण तुम्ही वर्गाच्या बाहेर उभे राहायचं म्हणून तर आमचं शिक्षण नीट झालं. हो तुम्ही मॅडमच्या पुढे पुढे करून सतत 10 मार्क वाढवून घ्यायचा. हो, पण तेच 10 मार्क मिळवायला तुम्हाला कॉप्या करायला लागायच्या. शाळेत टॉपर होतास, आता काय करतोस? एमएनसी मध्ये कामाला आहे मी. एमएनसी मध्ये वर्षाला 25 लाखाचं पॅकेज आहे मला. अरे वर्गाच्या बाहेर थांबलो म्हणून जगाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. आज माझी 7 अमृत तुल्य आहेत. मी ही वर्षाला 25 लाखच कमवतो. नाही बरोबर आहे, पण रिस्पेक्टेड जॉब नाही ना. अरे हीच रिस्पेक्टेड लोक माझ्याकडे येऊन उधारीने चहा पितात. गणितात सतत नापास व्हायचाच हिशोब तरी लागतो का? आम्हाला हिशोब करताही येतो आणि माणसांनाही हिशोबात ठेवता येतं. मी जग फिरतो, जग विमानाने. माझं नाव असं रोज पेपरामध्ये येतं. त्याच पेपरवर मी वडापाव विकतो. मला स्वतःची केबिन आहे. माझे ज्युनियर माझ्या पुढे असे सर 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 करतात. तुझे सिनियर माझ्या पुढे उभं राहतात. दादा चहा झाला का असं विचारतात. खरं बोलतो, पण खरं सांगू का, मला